नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत। मी बोलत आहे ई-पीक पाहणीबद्दल। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेच्या बदललेल्या तारखेबद्दल माहिती देणार आहे। सोबतच एका पाहणीमुळे शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे मिळतात याची लिखित माहिती देखील पाहणार आहोत। ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी जीआरची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल। मित्रांनो, ई-पीक पाहणी काय आहे आणि आपल्या पिकांची पाहणी कशी करायची याबद्दलचा एक व्हिडिओ मी आधीच माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, जो तुम्ही पाहू शकता। आता आपण हे जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवांना या पाहणीमध्ये एक मोठा दिलासा दिला आहे। मित्रांनो, शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणीची अंतिम मुदत 14 सप्टेंबर 2025 वरून 20 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे। या निर्णयामुळे त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल जे वेगवेगळ्या कारणांमुळे अद्याप ही प्रक्रिया पूर्ण करू शकले नव्हते। शासनाने शेतकऱ्यांना शेतीचा लाभ घ्यायचा असेल तर पीक पाहणी करणे अनिवार्य केले आहे, त्यामुळे सर्व शेतकरी पाहणी करून घेण्यासाठी पुढे असतात। शासनाने पीक पाहणीची तारीख वाढवण्याचे कारण काय आहे हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल। चला तर याची माहिती पाहूया। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या, ज्यामुळे शेतात जाऊन पीक पाहणी करणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक झाले होते। याशिवाय ई-पीक पाहणी ॲप्लिकेशनमधील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास झाला। या सर्व कारणांमुळे अनेक शेतकरी ई-पीक पाहणी करण्यापासून वंचित राहिले। ही बाब लक्षात घेऊन शासनाने ही तारीख वाढवली आहे, जेणेकरून सर्व शेतकरी पीक पाहणी करू शकतील आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतील। आता आपण थोडक्यात ई-पीक पाहणीचे फायदे पाहूया। याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ माझ्या चॅनलवर आधीच उपलब्ध आहे, आपण पाहू शकता। ई-पीक पाहणी ही केवळ एक सोपी प्रक्रिया नाही, तर ती शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचा लाभ घेण्याची महत्त्वपूर्ण कडी आहे। फायदा पहिला, शासकीय योजनांचा लाभ। ई-पीक पाहणीमुळे शेतकरी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतात। फायदा दुसरा, पीक विमा। पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी अनिवार्य आहे। फायदा तिसरा, किमान आधारभूत किंमत। एमएसपीवर पीक विकण्यासाठी पिकांची नोंदणी आवश्यक आहे। फायदा चौथा, नुकसान भरपाई। जंगली जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी देखील ही नोंदणी मदत करते। मित्रांनो, यावर्षी पीक पाहणीमध्ये शासनाने अनेक बदल केले आहेत। त्यापैकी एक बदल म्हणजे यावर्षी शासनाने मदतनीसांसाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ केली आहे। ज्या शेतकऱ्यांना स्वतः ई-पीक पाहणी करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी मदतनीसांमार्फत पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे। अनेक शेतकऱ्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी पाहणी करणे अवघड होते। अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे मदतनीस शेतात जाऊन पीक पाहणी करतात। या वर्षापासून मदतनीसांसाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे। आता प्रति प्लॉट 5 रुपयांऐवजी 10 रुपयांचे अनुदान मिळेल। तरीही शेतकऱ्यांसाठी स्वतः ई-पीक पाहणी करणे अधिक फायदेशीर आहे, कारण यामुळे पिकांची अचूक माहिती नोंदवली जाते आणि भविष्यातील समस्या टाळता येतात। तर शेतकरी बांधवांनो, या वाढीव मुदतीचा म्हणजेच 20 सप्टेंबर 2025 पर्यंतचा योग्य वापर करून आपली ई-पीक पाहणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तुमच्या खात्यात जमा होऊ शकेल। तसेच भविष्यात शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कमही तुमच्या खात्यात येईल। एक गोष्ट लक्षात ठेवा, या वर्षापासून ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी नसेल त्यांना शासनाकडून अनुदान मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर पाहणी करून घ्या। यामुळे तुमचे नुकसान होणार नाही आणि शासनाला पिकांबद्दल योग्य माहिती मिळेल। मित्रांनो, दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओखाली कमेंटमध्ये विचारू शकता। मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा। मी तुम्हाला सांगितलेली ही माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। आजसाठी एवढेच, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत। तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा। धन्यवाद।